लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. रंगपंचमी स्पेशल भेट मिळणार, महिलांना 2100 रुपये मिळणार. या राज्यातील महिलांना 2100 मिळणार. कोणतं राज्य आहे ज्या राज्यातील महिलांना आता 1500 नाही तर थेट 2100 रुपये मिळणार आहेत? तसेच रंगपंचमी बोनस संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट सांगणार आहे. तसेच रंगपंचमी स्पेशल गिफ्ट, तसेच गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं वाटप केलं जाणार आहे. त्या संदर्भात संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. नमस्कार, आज आहे 20 मार्च आणि 20 मार्चची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती देत आहोत. तर बघा, एक राज्य आहे ज्या राज्यातील महिलांना आता 2100 रुपये मिळणार आहे. तर ते कोणतं राज्य आहे त्या संदर्भात सर्व अपडेट पाहणार आहोत. त्या अगोदर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींना 9 हप्त्याचे पैसे मिळाले. म्हणजे बघा, 9 हप्त्याचे एकूण 13,500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेले आहेत. या 13,500 पैकी तुम्हाला किती पैसे मिळाले हे कमेंटमध्ये नक्की टाका. काही महिलांना सर्वच्या सर्व मिळाले असतील, काही महिलांना थोडे कमी जास्त मिळाले असतील. हे डिपेंड आहे तुम्ही कधी फॉर्म भरला होता. तुम्ही जर लवकर अर्ज केला असेल, लवकर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सर्वच्या सर्व पैसे आलेले असतील. ठीक आहे, 9च्या 9 हप्ते आले असतील. आता 10व्या हप्त्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. आतापर्यंत तुम्हाला 9 हप्त्याचे पैसे पडले. आता तुम्हाला 10व्या हप्त्याचे पैसे येणार. तुम्हाला 9 मेसेज आले पैसे जमा झाल्याचे. आता 10व्या हप्त्याचा सुद्धा मेसेज येणार आहे. 10वा हप्ता हा एप्रिल महिन्याचा हप्ता असणार आहे. एप्रिलच्या 10व्या हप्त्याचे पैसे आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्याची आता तयारी सुरू झालेली आहे. ठीक आहे, आता हा हप्ता 2100 येणार की 1500 येणार, संपूर्ण अपडेट सांगणार आहे. त्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व लाडक्या बहिणींना रंगपंचमी सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, आता आपण त्यानंतर पुढची अपडेट पाहूया. तर बघा, या ठिकाणी बघा, बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी प्रूफ सहित पाहू शकता. ज्या पण लाभार्थी आहेत, महिला पात्र महिला आहेत, अशा लाभार्थी महिलांना 100% पैसे जमा करण्यात आलेले आहेत. तुम्ही 3000 रुपये तुम्हाला आलेले आहेत. 3000 रुपये कसे आले तर बघा, फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आले, त्यानंतर मार्च महिन्याचे 1500 रुपये आले. असे 2 महिन्याचे मिळून 3000 रुपये लाडक्या बहिणींना आलेले आहेत. तुमच्या मोबाईलवरती 2 मेसेज आले असतील. पहिला मेसेज असेल फेब्रुवारी महिन्याचा, दुसरा मेसेज असेल मार्च महिन्याचा. असे तुम्हाला 2 मेसेज आले असतील. 1500 आणि 1500चे 2 मेसेज. म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. हे पैसे फक्त पात्र लाभार्थी महिलांनाच मिळाले आहेत आणि 100% जेवढ्या पण महिला या योजनेमध्ये पात्र आहेत त्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे. 8 मार्च 7 मार्च पासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती. महिला दिनाची ही गिफ्ट होतं महिलांना. महिला दिन निमित्त सन्मान निधी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता. ठीक आहे, आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता येणार आहे. त्या अगोदर तुम्ही व्हिडिओच्या थंबनेल मध्ये पाहिलं होतं की या राज्यातील महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत. तर ते कोणतं राज्य आहे ज्या राज्यातील महिलांना आता 2100 रुपये मिळणार आहेत? तर बघा, आता तुम्हाला अपडेट सांगतो. तर बघा, हरियाणा राज्यामध्ये लाडो लक्ष्मी योजना या ठिकाणी बघा, लाडो लक्ष्मी योजना, योजनेचं नाव लक्षात ठेवा. या योजनेसाठी प्रस्तावित योजनेअंतर्गत महिलांना आता दर महिना बघा 2100 रुपये दिले जाणार आहेत. हरियाणा मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी अर्थमंत्री म्हणून राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये बघा, त्यांनी पहिल्या अर्थसंकल्पामध्येच 2100 रुपये दिले जाणार या संदर्भात मोठी घोषणा केलेली आहे. तर आता तुम्ही ही व्हायरल न्यूज या ठिकाणी पाहू शकता. आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 2100 कधी मिळणार त्या संदर्भात सुद्धा अपडेट आलेले आहे. सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे. संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत वॉच करायचा आहे. तर बघा, हरियाणा राज्यामध्ये महिलांना आता दर महिन्याला 2100 रुपये मिळणार आहेत. 1500 नाही तर थेट 2100 रुपये दिले जाणार आहेत. आता आपण या ठिकाणी सविस्तर बातमी पाहूया. तर बघा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी 2,05,017 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी 1,89 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी अर्थसंकल्पात 13.7% म्हणजे सुमारे 16,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, मुख्यमंत्री सैनी म्हणाले की राज्यात लाडू लक्ष्मी योजना सुरू केली जाईल. महिलांना दर महिना 2100 रुपये दिले जातील. यासाठी अर्थसंकल्पात 5000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ऑलिम्पिक विजेत्याला
जिल्ह्यात क्रीडा अकादमी उघडण्यासाठी 5 कोटी रुपयापर्यंत कर्ज देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर बघा हरियाणा हे जे राज्य आहे या राज्यामध्ये आता या ठिकाणी बघा ही योजना नवीन सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना आता 2100 रुपये मिळणार आहेत. तर योजनेचं नाव काय आहे तर बघा लाडो लक्ष्मी योजना हे नाव आहे. ठीक आहे. आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 2100 रुपये कधी मिळणार? तर या ठिकाणी बघा हरियाणा हे राज्य या ठिकाणी बघा पहिले राज्य बनले आहे. ज्या राज्यातील महिलांना आता 2100 रुपये योजनेअंतर्गत मिळणार आहेत. राज्याचं नाव आहे हरियाणा. ठीक आहे. आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 2100 रुपये कधी मिळणार? तर या ठिकाणी बघा सर्वात पहिली गोष्ट लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9 हप्ते तर जमा झाले, परंतु या ठिकाणी 9चे 9 हप्त्यामध्ये तुम्हाला 1500च मिळाले, 2100 रुपये मिळाले नाही. तर आता लाडक्या बहिणींचा एकच प्रश्न आहे की आम्हाला 2100 रुपये कधी मिळणार? तर या ठिकाणी बघा त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. तर बघा 2100चा विषय कसा निर्माण झाला तर या ठिकाणी बघा तुम्हाला माहित आहे इलेक्शनचा पिरियड होता त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब. त्यांनी स्वतः घोषणा केली होती की आम्ही निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर पुन्हा महायुतीचं जर सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये नाही तर थेट 2100 रुपये देणार आहोत अशी त्यांनी त्यावेळेसच घोषणा केली होती. तिथपासूनच हा विषय चर्चेचा विषय बनला होता. आता बघा 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत ही गोष्ट 100% फिक्स आहे. कारण की महायुती सरकारने खूप वेळा सांगितलेलं आहे की आम्ही जो 2100 रुपये बाबत बोललो होतो ते आम्ही खरं करणार आहोत किंवा 2100 रुपये आम्ही देणार आहोत त्याबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर बघा 3 मार्चला अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्यामध्ये सादर झाला. 3 मार्च पासून अर्थसंकल्पाला सुरुवात झाली होती आणि सर्वांना आशा होती की या अर्थसंकल्पामध्ये 2100 बाबत निर्णय घेतला जाईल. तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 2100 बाबत मोठी बातमी समोर आलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही 2100 रुपये देणार आहोत. आम्ही जे वचने दिली आहेत ती सर्व पूर्ण करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत ही गोष्ट कन्फर्म आहे. त्यांनी हे पण सांगितले आम्ही 2100 रुपये योग्य वेळी देणार आहोत. वचन आम्ही पूर्ण करणार आहोत. त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही 2100 बाबत निर्णय घेऊ 2100 रुपये देणार असू त्याच्या 1 महिना अगोदरच सांगू की या पुढच्या महिन्यापासून आम्ही लाडक्या बहिणींना 1500 नाही तर थेट 2100 रुपये देत आहोत असं त्यांनी विधान केलेलं आहे. आणि त्यांनी हे गोष्ट कन्फर्म केलेली आहे की लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार ही गोष्ट फिक्स आहे. म्हणजे जवळपास लाडकी बहीण योजनेमध्ये 600 रुपये मिळणार. 600 रुपयांची वाढ होणार आहे दर महिन्याच्या तुम्हाला मिळणाऱ्या रकमेमध्ये. ठीक आहे. ही लेटेस्ट अपडेट आहे. आणि आता बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. तुमच्या मोबाईलवरती पुन्हा एकदा एक SMS येणार आहे 10व्या हप्त्याचे पैसे जमा होण्याबाबत. तर बघा 10वा जो हप्ता असणार आहे हा हप्ता एप्रिल महिन्याचा असणार आहे आणि एप्रिलचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात मोठी अपडेट आता लाडकी बहीण योजनेमध्ये काही नवीन नियम ऍड करण्यात आलेले आहेत. आता लाडकी बहीण योजनेचे पैसे फक्त निवडक महिलांना, पात्र लाभार्थी महिलांना 100% मिळणार आहेत. तर बघा सर्व लाडक्या बहिणींना आता हे 4 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. तर आता बघा हे 4 नियम कोणते आहेत हे नियम जाणून घेण्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केले नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. कारण की मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वात अगोदर युट्यूबवरती माहिती देण्याचा आपला रेकॉर्ड आहे. तसेच आपण या चॅनलच्या माध्यमातून एकदम ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. आता हे 4 नियम कोणते आहेत आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. तर बघा 4 नियमापैकी पहिला जो नियम आहे तो आहे 4 चाकी. 4 चाकी म्हणजे 4 व्हीलर. तर बघा 4 व्हीलर ज्या महिलांच्या घरी 4 व्हीलर आहे म्हणजेच 4 व्हीलर वाहन आहे अशा महिलांना आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येणार आहे. भरपूर महिलांना वगळलं सुद्धा आहे. अशा महिलांना लाभ मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला जे आतापर्यंत अगोदर पैसे आले मग 4 हप्त्याले असतील 5-6 हप्त्याचे पैसे मिळाले असतील तर ते पैसे तुमच्याकडून काही माघारी घेतले जाणार नाहीत. ही गोष्ट सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही कोणत्याही बहिणींचे पैसे वसूल करणार नाही. कोणत्याही बहिणींकडून पैसे माघारी घेतले जाणार नाहीयेत. फक्त ज्या पात्र बहिणी आहेत त्यांनीच फक्त या योजनेमधून लाभ घ्यावा अशी त्यांनी विनंती सुद्धा केलेली आहे. त्यामुळे बघा ज्या महिलांकडे 4 चाकी आहे आता अशा महिलांना लाभ मिळणार नाही. त्यांचा लाभ बंद करण्यात येणार आहे. त्यांचा लाभ थांबवण्यात येणार आहे. फक्त पात्र महिलांनाच, ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत त्यांनाच लाभ मिळणार आहे. ठीक आहे.
त्यानंतर बघा पुढची अपडेट आहे आता सर्व लाडक्या बहिणींना हे नियम लागू. त्यापैकी जो दुसरा नियम आहे तो आहे उत्पन्नाबाबत. म्हणजे तुमचं जर वार्षिक उत्पन्न 2.5 लाख आहे किंवा 2.5 लाखापेक्षा कमी आहे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळणार आहे. आता जर तुम्ही 2.5 लाखाचं उत्पन्न म्हणताय तर महिन्याला किती उत्पन्न असायला पाहिजे हा तुमचा प्रश्न असेल. तर बघा एका वर्षामध्ये महिने असतात 12. जर तुमचं महिन्याचं उत्पन्न 20,000 असेल तर बघा 20 गुणिले जर 12 केलं तर याचं टोटल येते 2,40,000 जवळपास. ठीक आहे. तर एवढं जर तुमचं मंथली उत्पन्न आणि वार्षिक उत्पन्न जर एवढं असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळवू शकता आणि हा लाभ तुम्हाला कायम मिळेल जोपर्यंत महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आहे. म्हणजे 5 वर्ष तरी हा लाभ तुम्हाला कायम मिळणार आहे. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला लाभ दिला जाणार आहे अशी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. ठीक आहे. आता लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला लाभ किती मिळतो तर वर्षाला जर तुम्ही हिशोब काढला तर बघा 1,500 रुपये एका महिन्याला मिळतात. जर तुम्ही या ठिकाणी 1,500 गुणिले 12 ठीक आहे 1,500 गुणिले जर तुम्ही 12 केलं तर जवळपास वर्षाला लाडक्या बहिणींना एका वर्षाला 18,000 रुपये मिळत आहेत. त्यामुळे बघा तुम्हाला हा लाभ कायम मिळत राहील. वर्षाला 18,000 रुपये. जर हे सरकार 5 वर्ष योजना राबवली तर 18 गुणिले 5 तुम्हाला माहिती आहे 18 म्हणजे एवढ्या वर्ष तुम्हाला लाभ मिळेल. म्हणजे जवळपास 90,000 रुपये मिळतील जर 1,500 प्रमाणे रक्कम दिली तर 5 वर्ष. ठीक आहे. समजा त्या रकमेमध्ये जर 2100 रुपयाची वाढ केली तर 1 लाख क्रॉस लाडकी बहिणींना पैसे मिळणार आहेत 5 वर्षामध्ये. ठीक आहे. अशी या ठिकाणी अपडेट आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढचा नियम पाहूया. तिसरा नियम या ठिकाणी बघा आता काही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये नाही मिळणार. तर काही निवडक महिला आहेत ज्यांना 1,500 ऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहेत. हा तिसरा नियम आहे. तर त्या कोणत्या महिला आहेत ज्यांना 500 रुपये मिळणार 1,500 का नाही मिळणार हा तुमचा प्रश्न आहे. तर बघा ह्या ज्या महिला आहेत ज्यांना 1,500 नाही मिळणार तर 500 मिळणार आहेत. तर या महिला कोणत्या महिला आहेत तर या अशा महिला आहेत ज्या महिला पीएम किसान योजना नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात आणि त्या योजनेमधून त्यांना वर्षाला म्हणजे 12 महिन्याची त्या महिलांना वर्षाला या ठिकाणी बघा 12,000 रुपये मिळतात. ठीक आहे. 12,000 रुपये दिले जातात नमो शेतकरी किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 12 महिन्याची रक्कम मिळते 18,000 रुपये. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी वजाबाकी केली तर जवळपास 6,000 रुपयाचा डिफरन्स येतो. म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळवणाऱ्या महिलाला 6,000 रुपये जास्त मिळत होते. तोच फरक कमी करण्यासाठी आता तुम्हाला दर महिन्याला 500 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे 500 गुणिले 12 ज्या महिला नमो शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात त्यांना लाडकी बहीण योजनेमधून 500 रुपये मिळणार आहेत महिन्याला. म्हणजे अशा ज्या महिला आहेत या महिलांना 6,000 रुपये वर्षाला मिळतील आणि ते 12,000 आणि हे 6,000 असे मिळून या महिलांना सुद्धा 18,000 रुपये मिळतील. म्हणजे दोन्ही योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना सेम पैसे मिळतील. ठीक आहे. या ठिकाणी बघा आता तुम्हाला समजलं असेल की कोणत्या महिलांना 1,500 ऐवजी 500 रुपये मिळणार आहेत. ही गोष्ट या ठिकाणी क्लिअर झालेली आहे. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या पण पात्र महिला आहेत त्यांना 100% लाभ मिळणार आहे. त्यांच्या कोणतीही अडचण येणार नाही आणि विशेष म्हणजे सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे. आता वर्ष 2025 सुरू आहे. लाडकी बहीण ही योजना वर्ष 2024 मध्ये सुरू झाली होती. तर बघा 2025 या वर्षासाठी सर्वात मोठी अपडेट अशी आहे की 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ही फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींच्यासाठी तरतूद आहे. लाडकी बहीण या योजनेसाठी ही तरतूद आहे. एवढी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा लाभ कायम मिळत राहणार आहे. पैसे लाडक्या बहिणींना कायम मिळत राहणार आहेत. अशी या ठिकाणी अपडेट आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढचे काही नियम पाहूया. तर बघा आता सर्व लाडक्या बहिणींना हे नवीन नियम लागू झालेले आहेत. तर हे सर्व नियम तुम्हाला फॉलो करायचे आहेत. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून कायम लाभ मिळत राहील. नाहीतर तुमचे सुद्धा पैसे मिळणे बंद होऊ शकते. तर बघा पहिला जो नियम आहे तो नियम या ठिकाणी आलेला आहे सर्व महिलांच्यासाठी आहे. तर बघा दरवर्षी तुम्हाला जून महिन्यामध्ये बँकेमध्ये जाऊन ई-केवायसी करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे. ही अपडेट आता बघा आता सध्या मार्च महिना चालू आहे. मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने तुम्हाला काही करायचं नाही. आता हे प्रक्रिया डायरेक्ट जून जुलै महिन्यामध्ये आहे. त्यामुळे बघा 3 महिने तुम्ही निवांत आहे. तुम्हाला लाभ मिळत राहणार आहे. दर महिन्याला पैसे येत राहणार आहे. कोणतीही अडचण येणार नाही. परंतु जून महिन्यामधली ही अपडेट आहे. तुम्हाला जून महिन्यामध्ये बँकेत ई-केवायसी करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे. ही पहिला नियम असणार आहे. अजून एक नियम आहे बघा दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान बघा 1 महिन्याचा कालावधी दिला जाईल तुम्हाला. ठीक आहे. ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे. तुम्हाला दरवर्षी ई-केवायसी बँकेमध्ये करावी लागणार आहे. जेणेकरून हयातीत असल्याचा पुरावा सुद्धा त्या ठिकाणी सादर करावा लागणार आहे. जेणेकरून ज्या महिला योग्य त्या महिलांनाच हा लाभ मिळेल असे या ठिकाणी अपडेट आहे.
तसेच बघा लाडकी बहीण योजना सोडून इतर योजना संदर्भात सुद्धा अपडेट आलेले आहे. तर बघा तुम्ही ऐकलं असेल, लाडक्या बहिणींना आटाचक्की मिळणार, लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार, त्यानंतर लाडक्या बहिणींना शिलाई मशीन मिळणार. अशा प्रकारच्या विविध योजना संदर्भात तुम्ही अनेक व्हिडिओज वगैरे सोशल मीडियावरती पाहिले असतील. तर बघा या ठिकाणी सर्वात पहिली गोष्ट, अशा प्रकारच्या कोणत्याही व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका, कारण की अशा प्रकारची कोणतीही योजना महायुती सरकार चालवत नाहीये. त्यामुळे अशी योजना अस्तित्वात नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणींना आटाचक्की मिळणार नाहीये. तसेच लाडक्या बहिणींना स्कूटी सुद्धा मिळणार नाहीये. तसेच शिलाई मशीन सुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार नाहीये. लाडक्या बहिणींना फक्त लाडकी बहीण ही योजना आहे. या योजनेमधून ₹1500 मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. हे ₹1500 तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहेत. ठीक आहे. या व्यतिरिक्त बघा, ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत त्यांना साडीचं वाटप होणार आहे. परंतु ती साडी फक्त ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशा महिलांना होळीच्या सणाला ती साडीचं वाटप केलं गेलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता आपण सर्वात मोठी अपडेट पाहूया. तर बघा सर्व लाडक्या बहिणींना आता आर्थिक सहाय्य मिळणार आहे. तर हे जे आर्थिक सहाय्य आहे हे नक्की काय असणार आहे, आता आपण त्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर बघा तर या ठिकाणी बघा, ज्या आपण पात्र महिला आहेत, पात्र महिलांना दर महिन्याला आता लाडकी बहीण योजनेमधून ₹1500 मिळतात. हे पैसे थेट लाभ हस्तांतर डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. तर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे एकदा बटन दाबलं की किंवा ट्रान्सफर एकदा सुरू केलं की लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये धडाधड पडण्यास सुरुवात होते. बघा हे जे पैसे आहेत ते डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात. त्यानंतर हे पैसे थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जातात. मग तुम्ही बँक अकाउंट कोणत्याही बँकेचं दिलेलं असू द्या, पोस्ट बँकेचं असू द्या, HDFC बँक असेल, SBI बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, IDBI बँक असेल, कोणत्याही बँकेचं बँक अकाउंट दिलेलं सुद्धा सर्व बँकेमध्ये पैसे हे जमा केले जातात आणि ही रक्कम तुम्हाला दर महिन्याला ₹1500 दिली जाते. हे आर्थिक सहाय्य केलं जातं गरीब कुटुंबातील ज्या पण लाडक्या बहिणी आहेत, ज्या पण महिला आहेत, ज्या धुणं भांडी करणाऱ्या महिला आहेत, दुसऱ्याच्या घरी जेवण वगैरे बनवणाऱ्या महिला आहेत, म्हणजे गरीब घटकातील महिला आहेत, अशा महिलांच्यासाठी ही योजना राबवली जात आहे महायुती सरकारच्या माध्यमातून व अशा महिलांना हा लाभ कायम मिळणार आहे. आता बघा लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व लाडक्या बहिणींसाठी सूचना आहेत. काही पात्रता व अटी या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्या पात्रता कोणत्या आहेत, ज्यांना नवीन योजनेचा लाभ मिळवायचा आहे. तर बघा सर्वात पहिली गोष्ट, तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. जर तुम्ही इतर राज्यामधून असाल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ते पॉसिबल नाहीये, तुम्हाला लाभ मिळणार नाही. उदाहरणार्थ तुम्ही गुजरात, दिल्ली किंवा इतर कोणत्याही राज्यामधून असाल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर तो तुम्हाला भरता येणार नाही. कारण की या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यानंतरचा दुसरा नियम आहे, तुमचं वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे. मग तुम्ही मॅरिड असा किंवा अनमॅरिड असू द्या, त्यामध्ये कोणतीही अडचण नाहीये, तुम्हाला लाभ मिळणार आहे. जर तुमचं वय 20 असेल, 19 असेल तर लाभ मिळणार नाही, किंवा जर तुमचं वय 67, 68, 66 असेल तरी सुद्धा लाभ मिळणार नाही. एकतर 21 पाहिजे, 21 पूर्ण पाहिजे आणि 21 ते 65 यामध्येच पाहिजे, तरच लाभ तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. कमी जास्त असेल चालणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघा वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे. तुम्हाला उत्पन्नाचा दाखला फॉर्म भरताना जोडावा लागतो. त्यामुळे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे. केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर लाभ मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे. तर बघा विवाहित महिला, विधवा महिला, घटस्फोटित किंवा अविवाहित महिला असू शकतात, असल्या तरी चालणार आहे, त्यांना लाभ मिळणार आहे. फक्त बघा तुमचं वय 21 ते 65 यामध्ये बसलं पाहिजे. या सर्व पात्रता अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची अपडेट पाहूया. लाडकी बहीण योजनाचा आता 10व्या हप्त्याचं गिफ्ट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 9 हप्त्याचं गिफ्ट जमा झालेलं आहे. 9 हप्त्याचे ₹13,500 गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळालेलं आहे. आणि आता लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार आहे. 10वा हप्ता म्हणजे ₹1500 मिळणार आहे. एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचं गिफ्ट. असे मिळून लाडक्या बहिणींना एकूण आता 9 हप्ते जमा झालेत आणि 10वा हप्ता जमा होणार, म्हणजे एकूण लाडक्या बहिणींना ₹15,000 गिफ्ट जमा केले जाणार आहे.
एकूण टोटल 15,000 रक्कम जमा होणार आहे. आतापर्यंत बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500चे 9 मेसेज आले आहेत. आता 10वा मेसेज सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे अशी अपडेट आलेली आहे. बघा हा मेसेज या ठिकाणी पाहू शकता. हा 7 मार्च 8 मार्चचे हे मेसेज आहे. त्या ठिकाणी बघा हा फेब्रुवारी हप्त्याचा मेसेज आहे. त्यानंतर 12 तारखेला मार्च हप्त्याचा सुद्धा मेसेज आला होता. 12-13 मार्च या कालावधीमध्ये बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 13,500 रुपये जमा झालेले आहेत आणि आता 1,500 रुपये जमा होणार आहेत. म्हणजे एकूण लाडक्या बहिणींना 15,000 रुपये मिळणार आहेत अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची अपडेट पाहूया. लाडक्या बहिणींना आता एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार आहे आणि अशाच प्रकारचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती येणार आहे. आता हा 10वा हप्ता एक्झॅक्टली कधीपर्यंत जमा होईल आता त्याविषयी व्हिडिओमध्ये आपण पुढे सर्व माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट. तर बघा सर्व बँकांमध्ये हे पैसे आता जमा होणार आहेत. तुम्हाला 9 महिन्याचे पैसे म्हणजे 9 हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. या सर्व बँकेपैकी कोणत्याही बँकेचं तुमचं अकाउंट असू द्या किंवा इतर कोणत्याही बँकेचं जरी अकाउंट असेल तरी सुद्धा काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून लाभ कायम मिळत राहणार आहे. बघा जर तुमचं पोस्ट बँकेचं अकाउंट असेल तर सर्वात आधी पैसे जमा केले जातील. इतर बँकेचं असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे हे मिळणारच आहेत. तसेच बघा लाडकी बहिणींसंदर्भात 10व्या हप्त्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना 9 हप्ते जमा झालेले आहेत जुलै महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंतचे आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पैसे पडणार आहेत. 13,500 प्लस पुन्हा एकदा 1,500चा मेसेज येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होतील. तर बघा लाडकी बहीण योजनेचे हे पैसे आहेत हे आता एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे पैसे येणारे पैसे आहेत. तर हे पैसे सर्व जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत. पैसे हे टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहेत. सर्वात अगोदर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात पैसे जमा होतील. ठीक आहे. त्यानंतर नागपूर विभागातील जिल्ह्यामध्ये पैसेच पडणार आहेत. त्यानंतर नाशिक विभागातील हे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी पैसे येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यामध्ये पैसे पडणार आहेत. त्यानंतर अमरावती विभागातील जिल्ह्यात पैसे पडणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर कोकण विभागातील जिल्ह्यामध्ये पैसे पडणार आहेत. म्हणजे 6 विभाग आणि 36च्या 36 जिल्ह्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे आता लवकरच जमा होणार आहेत. कधीपर्यंत जमा होतील त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर बघा या ठिकाणी रेशन कार्डवर आता मोफत साडी मिळणार होती. होळीच्या सणानिमित्त अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना ही साडी मिळणार होती. तर तुम्हाला ही साडी मिळालेली आहे की नाही रेशनच्या दुकानावरती हे कमेंटमध्ये टाका. फक्त गरीब कुटुंबातील महिलांना ही साडी मिळणार होती. ज्यांच्याकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशाच महिलांना मिळणार होती. तुम्हाला साडी मिळालेली आहे की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर बघा 10व्या हप्त्यासंदर्भात भरपूर महिलांचा प्रश्न होता की 10वा हप्ता कधी मिळणार. तर बघा 10व्या हप्त्याचा सध्या नियोजन सुरू झालेलं आहे. आता बघा सर्वात पहिली गोष्ट महिला व बालविकास विभागाकडे आता चेक पाठवण्यात येणार आहे. म्हणजे चेक जमा करण्यात येणार आहे. जवळपास या ठिकाणी बघा 3600 कोटी रुपये या योजनेसाठी म्हणजे एप्रिलच्या हप्त्यासाठी लागणार आहेत आणि 3600 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. चेक या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला दिला जाणार आहे. आता नियोजन प्रक्रिया सुरू होत आहे आणि लवकरच आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला जर 8व्या हप्त्याचे पैसे आले असतील 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता 9वा हप्ता म्हणजे मार्चचे पैसे जर तुम्हाला आला असेल तर तुम्हाला 10वा हप्ता कधी मिळेल. तर बघा आता तुम्हाला डेट सांगतो की 10व्या हप्त्याचे पैसे कधी येणार आहेत. त्या अगोदर बघा जर तुम्हाला अजूनपर्यंत लाडकी बहिणींचा 8वा 9वा हप्ता आला नसेल फेब्रुवारी मार्चचे पैसे आले नसतील तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक आहे का हे एकदा चेक करून घ्या. जर आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. आता लेटेस्ट अपडेट पाहूया की 10वा हप्ता कधी येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा जो हप्ता आहे तो एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होण्याचे चान्सेस आहेत आणि अशी अपडेट आलेली आहे की पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच लाडक्या बहिणींना 10वा हप्ता मिळणार आहे.